आज आपल्याला बघायची सत्य घटना आहे. एक व्यक्तीला असे वाटते की आपल्या बायकोचे कुठेतरी अफेअर सुरू आहे. म्हणून त्याने एक दिवशी बायकोला फोन करून सांगतो की मी आज मित्रासोबत पार्टी करणार आहे आणि तसेच नाईट शिफ्टला जाणार आहे. हे ऐकून बायको बोलते मी पण आज लवकर झोपते आणि मनातून अशी आनंदून जाते. आणि नवरा हा मध्यरात्री येतो आणि रूम मध्ये बघतो तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याच्यावर आकाश कोसळल्यासारखं त्याला असं वाटतं. नेमकं काय आहे प्रकरण बघूया सविस्तर अशी स्टोरी. ही स्टोरी सुरुवात होती यूपी मधील कानपूर शहरातून. आता हे कानपूर शहरात एका शहरात त्या शहरात सचिन हा तिथला युवक हा वास्तव्याला राहतो आणि त्याच्याच गल्लीत एक श्वेता असते. आता एक सारख्या वयाचे आणि एकाच शाळेत गल्लीत एकाच गल्लीत खेळेल, सर्व लहानपणापासून खेळेल आणि एकाच क्लासमध्ये असल्यामुळं त्यांच्यात काय होतं, जवळीक होती, मैत्री होती, जवळीक निर्माण होती. जवळीचं निर्माण हे त्यांचं प्रेमात रूपांतर होतं. प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांचं वयात येतात आणि वयात आल्यानंतर त्यांच्या घरी त्यांचं उठणं, बसणं किंवा फिरणं, चहा घ्यायला जाणं, डेटिंगला जाणं, इकडं जाणं, असं ते दोघांच्या पण घरी माहिती होतं. घरी माहिती झाल्यानंतर घरचे लोकं विरोध करतात. विरोध केल्यानंतर ते दोघं पण त्यांच्या घरी सांगतात, की आम्हाला आता लग्न करायचं आणि पण त्यांची जात वेगळी, पंथ वेगळा, धर्म वेगळा आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे पैसा वेगळा. एक गरीब, एक श्रीमंत. आता यांच्यात कसल्याही पद्धतीचा मेळ नाही. पण हे दोघं पण काय करतात, हे दोघं जण एकमेकांचा एवढा सहवास होतो त्यांना. त्यांना असं वाटतंय, की आता आपल्याला काही झालं तरी आपल्याला फक्त आणि फक्त लग्न करायचं, सोबत राहायचं. त्याच्यामुळे एक दिवस ते उठतात आणि कोर्ट मॅरेज करून टाकतात. कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता या दोघांची श्वेताच्या पण, सचिनच्या पण घरचे असो, नातेवाईक असो, यांनी त्यांना डायरेक्ट सबसेल नाकारून टाकलं. म्हणजे यांनी डायरेक्ट त्यांना आहे म्हणून आज समजलंच नाही आणि ते असे अलग राहू लागले. आता यांना कोणी फोन लावायला तयार नाही, कोणी यांना बोलायला तयार नाही, कोणी ओळख दाखवायला तयार नाही. आता हे त्या नातेवाईकाच्या रक्ताच्या ठिकाणी असूनही सुद्धा हे परके झाली होती. मग यांना पण तिथं राहणं आता अशक्य गोष्ट झाली होती. म्हणून यांनी काय ठरवलं, की आता कुठेतरी दुसरीकडे आपण कामाला जाऊ. त्यांना कानपूर सोडायचं होतं. त्यांनी कानपूर सोडलं आणि गुजरात राज्यात सुरत या शहरात राहायला गेले. आता त्यांच्याजवळ थोडेफार पैसे होते. एक साधारण रूम घेतली आणि मग काय सुरुवातीचे दिवस हालाकीचे होते. पण हा सचिन हा ड्रायव्हर असल्यामुळे यानं एक ॲटो भाडेतत्त्वावर घेतली. आता दिवसा तो ॲटो चालवायचा. ॲटोतलं एवढं काही होईना. त्याच्यानंतर त्यानं पण एक काम बघितलं. एका कंपनीत नाईट शिफ्टला काम भेटलं. आता तो काय करायचा पार्ट टाईम जॉब म्हणून ॲटो चालवायचा. नंतर कंपनीत काम करायचा. त्याला असं वाटायचं आपली जी प्रेमिका आहे, जी पत्नी झाली, हिचे शोकपाणी, लाड-प्यार सगळे पूर्ण करावेत म्हणून तो आता डबल शिफ्ट करत राहायचा. म्हणजे कंपनीतही काम करायचा, त्याच्यानंतर ॲटो पण चालवायचा. असे त्याचे दिवसामागून दिवस जात गेले. आता त्याच्यानंतर यांचा जम बसत गेला. जरा बरं होत चाललं. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरी रूम घेतली. दुसरी रूम जरा बरीच घेतली आणि चांगल्या ठिकाणी घेतली. चांगल्या ठिकाणी घेतल्यानंतर श्वेता घरीच राहायची. ती काही काम करत नसे. रूममध्ये राहायची आणि हा ॲटो चालवायचा आणि नंतर ड्युटीचा टाईम झाला, की तो त्याच्या कंपनीत कामाला जायचा. आता कंपनीत काम का असं करता इथं काय झालं, श्वेताच्या जी रूम करेल होती त्या रूमच्या समोर जिथं भाडे तत्वावर 4 मित्रांनी रूम केलेली होती. ती इंजिनिअरिंगची पोरं होती. आता जवान पोरं होती. आता ही श्वेता काय करायची, ही रिकामी राहायची. आता रिकामं मन शैतान का घर असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे ती पण त्यांच्याकडं बोलायची. बोलताना ते भाभी म्हणायचे. असं बोलताना बोलचाल त्यांची वाढत चालली. आता बोलचालीतून त्यांचं काय झालं, आता हिला काय व्हायचं, आता ह्यो जो सचिन आहे, हा म्हणजे ॲटो चालवायचा प्लस कंपनीत काम करायचा. कंपनी म्हणजे 8 ते 12 घंटे ड्युटी केल्यानंतर पुन्हा 3-4 घंटे चालवल्यानंतर 8 घंटे ह्यो पूर्णतः बेकाम झाला होता. म्हणजे हा रात्रीचा काहीच कामाचा नसे राहत. म्हणजे शारीरिक संबंध करण्याच्या लायकीत नव्हतं. त्याच्यानंतर त्याच्यावर दबाव होता. त्याच्यामुळे त्याचं कधी व्हायचं, कधी होत नसे. अशाच प्रकारात त्याचं चालायचा. आता हिला काय व्हायचं, हिला आतून भावना उफळून यायच्या. उफळून आल्यानंतर हिला काहीतरी असं आतून वाटायचं. आणखी मोठा मोबाईल आलेत, Instagramच्या रील आल्यात, YouTube, Facebookला रील आल्यात. त्या रीलात म्हणजे तुम्ही बघताय कोणत्या पद्धतीने रीला येतात. आता ज्या UP, बिहारच्या ज्या बाहेर अर्धनग्न अवस्थेतल्या रीला येतात. ह्या रीला बघितल्यानंतर स्त्री असो, पुरुष असो किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो, हिच्या भावना चव्हात चालतात. चव्हाळ्या भावना म्हणजे हिच्या भावना चवळायच्या. पण आता ही काय करायची, चुरमाळ्या देत राहायची. आता काय यार हे काय व्हायचं, सचिन काम करून थकून यायचं. कारण कंपनीत कोणी बसायचं पगार देत नाही. आणि त्याच्यानंतर ॲटोमध्ये म्हणल्यानंतर सतत चालवायचे.
रस्त्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतात कसे आणि ते आदळून तो फार खेळ होऊन जाईल होता. आता त्याच्यानंतर हिच्या भावना उफळून यायच्या. मग ही काय करायची, की त्या पोरासोबत लगट लावलं. एका सोबत म्हणता दुसऱ्यासोबत तिसऱ्यासोबत चौथा. आता हे 4ही मित्रांसोबत कनेक्ट झाली म्हणजे हिचा रंगारंग कार्यक्रम तिथं 4ही पण मित्रासोबत सुरू झाला. आता ह्यो काय करायचा, हा कामाला गेला की तिला माहीत होता 12 ते 13 घंटे 14 घंटे येत नाही, की हा हिचा नांगानाच चालायचा. ते कधी त्यांच्या रूममध्ये, कधी हिच्या रूममध्ये, असा पूर्ण चौघंचे चौघं संगच कार्यक्रम करायचे. आता हिला पण पहिल्यांदा अवघड वाटायचं चौघंजणं, पण नंतर काय झालं दमादमानं चौघं पण घ्यायला सुरुवात केली. ह्यो झाला की त्यो झाला की त्यो, असं करत करत त्यांचं चालायचं. आता यानं काय केलं, मग ह्यो घरी यायचा, बघायचा की बा मी पैसे कमवतो आणि हिच्याजवळ पैसे नेमके यायला लागले कुठून, हिच्या फोनपेमध्ये पैसे यायला लागले कुठून. कारण तिचं मेकअप, तिचं पुन्हा हसणं, राहणं सर्वच बदललं, सर्व चेंज होत गेलं. मग याला शंका आली. या शंका आल्यानंतर याच्या मनात शंका उत्पन्न झाली आणि शंका उत्पन्न झाल्यानंतर यानं लक्ष ठेवायचा प्रयत्न केला. पण हा काय करणार आहे, 8 ते 10 घंटे कंपनीत काम, पुन्हा 3-4 घंटे ऑटो चालवणं. म्हणजे याच्यात फार तो तरी लक्ष देणं होत नसे. मग तो एक दिवस असा शाळा खेळतो, की तो त्याच्या बायकोला सांगतो, की "मी आज मित्रासोबत पार्टी करणार आहे. पार्टी झाल्यानंतर तसंच मी नाईट शिफ्टला जाणार आहे. आज माझी नाईट शिफ्ट आहे." आता तिला पण इतका आनंद होतो, की तिला असं वाटतं आज आता रात्रभर कार्यक्रम मस्त ओके. त्याच्या मित्राला सांगते, त्या इंजिनिअरिंगच्या समोरचे पोरं जे असतात 4 युवक असतात, जवान असतात, त्यांना सांगते, की "आज माझा नवरा काही सचिन घरी येत नाही आणि तुम्ही आज रात्री आपल्याच घरी यायचं आणि मस्तपैकी कार्यक्रम करू." आता ही काय करते, त्यांचा पण स्वयंपाक करते, त्यांना जेवू घालते आणि मस्तपैकी पूर्ण चौघं ते 4 आणि ही 5 हे पूर्णतः विवश होऊन यांचा नांगानाच सुरू होतो. आता नांगानाच सुरू होतो, पण हा यानं ठरविलं असतं, की आपल्याला जायचंय, फक्त आपली बायको पकडायची. आणि तो बरोबर मध्यरात्रीच्या टायमाच्या सुमारास रूमवर येतो आणि खिडकी उघडी असते. खिडकी लोटून बघतो. खिडकीतून दृश्य बघितल्यानंतर त्याचे हातपाय, त्याच्या पायाखालची माती म्हणजे जमीन काय सरकते, जशी वाळूसारखं तशी सरकते. त्याला असं वाटतं, की आपल्या डोक्यावर आभाळ कोसळले. कारण की जीच ही श्वेता आहे का, जी आपल्यासाठी, प्रेमासाठी, आपल्या परिवारासोबत विरोध करून आपल्यासोबत आली, या अशा 4 जवान मुलासोबत कसं काय असं कार्यक्रम करू शकते. असं ते पाहून बावचळला आणि त्यानं घर लोटल्या व आवाज दिला आणि त्या खिडकीतून मोबाईलनं शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. आतल्या त्या एका मुलानं बघितलं, त्यानं कपडे आवरले आणि त्याचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. आता ते शूटिंग करू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले त्या पोरानं. आता ह्यो ते 4 मुलं, हा एकटा, ती एक 5वी, हा एकटा काय करणार आहे? म्हणून तो दांगडू वगैरे झाला. दांगडू म्हणजे गोंधळ वाढला. गोंधळ वाढल्यानंतर अवतीभोवती लोकं जागोईच झाले. त्यांनी बघितलं आणि कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीसवाले आले. सर्वांना 6ही जणांना पोलीस स्टेशनला नेलं. त्याच्यानंतर श्वेताला सचिनला सोडून दिलं आणि पोराला चौकशीसाठी थांबवलं. आता याच्या घरी आल्यानंतर यानं श्वेतानं त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. त्या 4ही पण पोराला "तू काही करता कामा नये, कारण त्याची कंप्लेंट वापस घे, नाहीतर मी तुझ्यावर खोटी कंप्लेंट करील, की तू मला मारहाण करतो, मला त्रास देतो, अशी मी खोटी कंप्लेंट करेन आणि तुला जेलमध्ये सडवील." असं म्हणताना या दोघा नवरा बायकोत वाद विकोपाला गेला. वाद गेल्यानंतर भांडणात रूपांतर झालं, हाणामारीत रूपांतर झालं आणि त्यावेळेस सचिनचा राग अनावर झाला. सचिननं आपल्या दोन्ही पण हातानं तिचा गाळा इतक्या जोरानं आवळला, की ती तडफडून गतप्राण झाली, जागेवर गेली. त्याच्यानंतर तो थांबला. त्याच्यानंतर त्यांनी चिप्त पडली, थंडी झाली. म्हणजे माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गरम असतो. माणूस मेल्यानंतर हा थंड होतो. तशी ती थंड दिसायला वाटायला लागली. त्यास खात्री पटली. आता श्वेता गेली. तो शांत बसला आणि पुन्हा पोलीस स्टेशनला सकाळी गेला आणि सांगितलं, "साहेब, मी माझ्या बायकोला मारून आलोय." बस याच्या व्यतिरिक्त काहीच सांगितलं नाही. पोलीसवाले चक्रावून गेले, की रात्रीच हा आणला आणि आता याला विनाकारण सोडले. पुन्हा पोलीसवाले आले. बॉडीचा पंचनामा केला. बॉडी पीएमला पाठवली. त्याच्या घरच्यांना फोन केले आणि याला अटक केली. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या याच्यात कोणाला बदनाम करायचं नाही, कोणाला काही नाही. फक्त ह्या घटनेतून हे शिकायला भेटते, किती तुमचं प्रेम असू द्या, काही असू द्या, पण एक लक्षात ठेवा, सेक्स हा इतका महत्त्वाचा आहे जमान्यात होईल. कारण की यांचं प्रेम होतं, पण ह्यो पैशाच्या नादात सर्व विसरला. म्हणून हिनं पण दुसरी टाका भिडावला. त्याच्यासाठी मी सांगतोय, कधी सांगतोय, अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा. कारण किती पण प्रेम करणारा असो किंवा कसाही असो, तो ज्यावेळेस माणसावर बेतती त्यावेळेस असंच हत्याकांड घडतं. एवढं त्याच्यातून शिकायला भेटते. जय हिंद, जय महाराष्ट्र.